सत्ताधाऱ्यांनी चतुसूत्रीचा वापर करूनही लोकसभा निवडणुकीत जनतेच्या पाठिंब्यावर राज्यात लोकशाहीचा विजय झालाय। भाजप आणि 50 खोक्यांचं सरकार खासगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवित आहे। मागासवर्गीयांचा निधीही पळवित असल्याचा घणाघात खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। आज जेव्हा आम्ही संसदेत भांडतो महाराष्ट्रासाठी तेव्हा खंत या गोष्टीची वाटते जे शिवानीताई म्हणाल्या की आरक्षण हळूहळू संपवायचं कट कारस्थान हे भाजप सरकार करत आहे। कसं संपवतायत आरक्षण? अर्ध्या सगळ्या गोष्टींचं खासगीकरण चाललंय। रेल्वेचं खासगीकरण, महानगरपालिकेचं खासगीकरण, जिल्हा परिषदचं खासगीकरण। अहो मला असं वाटतं आता महाराष्ट्र गुजरातला देतील चालवायला, ह्यांचा काही भरोसा नाहीये। आणि जिथे जिथे खासगीकरण होतं तिथे तिथे आरक्षण संपवायचं कट कारस्थान हे भाजप करत आहे। फक्त अदानी अंबानींना त्यांना सगळं द्यायचंय। बरं ह्या लोकांना काय माहिती रोस्टर तपासून आपल्या भावांना आरक्षण देण्याचा अर्थ काय असतो ह्या लोकांना काय माहिती आहे। अनुसूचित जातीची जेव्हा मी चेअरमन होती तेव्हा ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की आपल्यासाठी आलेला निधी जो एससीपी असतो मागासवर्गीयांसाठी आलेला निधी आपण वापरत नाही, कारण का आपला तो आत्मविश्वास नाहीये की समाज कल्याण पर्यंत जा आणि आपल्याला दिलेल्या योजना आपण आणत नाही, कारण का अधिकारी म्हणतात कागदपत्र अपूर्ण आहेत आणि मग आपला तो बळच नसतो कागदपत्र पूर्ण करायची। आपल्यासाठी आलेला निधी भलतीकडे पळवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे, 50 खोक्याचं सरकार करत आहे। आज या गोष्टीचं वाईट वाटतं आणि मी विजयभाऊंचे मनापासून आभार मानते। पाणीपट्टी तुमचे 10 पट वाढवली, इकडे पण वाढवली असेल ना पाणीपट्टी। पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी पण प्यायला देत नाहीत आपल्याला ही लोक। पहिले जीएसटी लादलं, मग पीएम किसानचे पैसे येत नाहीत, आता पाणी पण नाही। निवडणुका हरियाणा आणि जम्मू काश्मीर बरोबर पुढच्या महिन्यात आपल्या निवडणुका होणार होत्या, पण ह्या भाजपला कळलं की त्यांच्या बाजूनी मताधिक्य नाहीये, म्हणून आता लाडकी बहीण जर झाली आता ती इलेक्शन नंतर सावित्री बहीण होणार आहे। आणि आता काय माहिती अजून काय काय लाडका आणणार आहे की त्यांनी 2 महिने आपलं इलेक्शन पुढे ढकललं। चंद्रपूर जिल्ह्यात अडाळजानी इथं 45 कोटी रुपये निधीतून भव्य असं विपश्यना केंद्र उभारलं जातंय। त्याचा भूमिपूजन सोहळा आंतरराष्ट्रीय भंतेजी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। तथागत गौतम बुद्ध यांच्या 51 मूर्त्यांचं वितरणही यावेळी करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार होते। याप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या। यावेळी थायलंड येथील वाटसाके धम्मस्कूल डॉक्टर फ्रामहा फोंगसाथोर्न धम्मभणी, प्राध्यापक फ्रामहा सुपाचे सुयानो यांच्यासह खासदार बलवंत वानखेडे, खासदार नामदेव किरसान, कॅप्टन नटिकेट थायलंड, सिने अभिनेता गगन मलिक, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती।